आणि तुम्ही जर तुमच्या बांधावर कुठे एका दुसरं झाड असेल तर ते 100% चोरीला जाणार, कारण आपण त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष गांभीर्याने देत नाहीत. आणि 2 ते 3 लाख रुपये फक्त सगळा टोटल खर्च 2 एकरचा माझा. बरोबर तर ह्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळणार आहे, मला तर नाही. समजा हे पुढच्या पिढीसाठी चालू आहे आता हे. बरोबर बरोबर. आता त्याचा रेट कमी रेट सध्याचा रेट आहे 10,000 रुपये, 10 ते 11,000 रुपये दरम्यान सध्या रेट आहे. बरोबर. कमी 15 ते 20 किलो माल मिळायला पाहिजे एका झाडात. एका झाडातून. आणि काय आता आमची फार मोठी अपेक्षा आहे, पण आम्हाला एक एवढं माहिती की 15 ते 20 करोड रुपये आपले होऊ शकतात. बरोबर जागा असेल तर आपण तिथं लक्ष असते. आता आम्ही कॅमेरा बसवले, 4.5 लाख रुपये झाड विकली माझी इथे होती. सिल्वर ओकची हो, 4,000 रुपये टनाने झाड विकली. आणि म्हणून मी किंवा आपल्याला जगायचं कसं, आपल्याला उत्पादन पाहिजे, त्याच्यासाठी मी आंबा लागवड केली. आणि प्रत्येक वर्षी आलटून पालटून पिकं घेतो. आणि यावर्षी जरा एक नवीन प्रयोग म्हणून काय होतंय बघू, एक चॅलेंज करून मी केळी लागवड केलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जिल्हा बीड, तालुका वडवणी, गावाचं नाव आहे काडी वडगाव. आज आपण एक चंदन उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांची विशेषता अशी की त्यांनी 4 लेअर क्रॉपिंग सिस्टीम पीक पद्धती घेतलेली आहे. त्यामध्ये चंदन, एक सरू म्हणजे ज्याला आपण सिल्वर ओक म्हणतो, त्यानंतर आंबा आणि केळी, अशी 4 पद्धतीनं 4 लेअरची पीक पद्धती आहे. आणि ही आपल्याला शक्यतो कुठंच पाहायला मिळत नाही अशी पीक पद्धती त्यांनी घेतलेली आहे. आणि अतिशय प्रगतशील आणि अभ्यासपूर्वक शेतकरी आज आपल्याकडे आहेत. तर आपण मुलाखतीला सुरू करूयात. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. बादाडे मधुकर रामराव, मुक्काम पोस्ट काडी वडगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड, आणि पेन्शनर शिक्षक. बरोबर. आता ही जे तुमचं आपण चंदनाचा इथं प्लॉट पाहत आहोत, याला किती वर्ष झाले आता? हे 5 वर्षाची बाग आहे, चंदन बाग. बरोबर. आता किती अंतरावर लावलेले चंदन? 15 बाय 15 फूट. बरोबर. आता याचं म्हणजे किती झाड बसले टोटल तुमच्या? आता 2 एकर मध्ये माझे 500 झाड आहेत. आणि त्याच्यासोबत पुन्हा 15 फुटावर मी आंबा लावलाय मध्येच, दोन्ही झाडाच्या मध्ये एक आंब्याचं झाड. आणि चंदन पिकाला जो होस्ट लागतोय तो स्वतः अन्न तयार करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण त्याला सुरू म्हणतो किंवा आम्ही त्याला सिल्वर म्हणतो. ही एक झाडं लावलेली आहेत की जेणेकरून चंदनाला इकडे तिकडे जायची गरज नाही, आपल्याला ते अन्न त्याला जागेवरच मिळेल. कारण चंदन स्वतः अन्न तयार करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं हे आम्ही सिल्वर ओक त्याला दिलेलं आहे होस्ट म्हणून. बरोबर. आता तुमच्या प्लॉटची पूर्ण पाहणी केली तर खासियत ही की तुम्ही 4 लेअर क्रॉपिंग केलेली, म्हणजे 4 ह्यानं केलेलं आहे. तर त्याबद्दल सांगा, कोणते पीक येतं आणि कसा तुम्हाला त्यातून फायदा मिळत आहे, सांगा त्याबद्दल. मी खरीप मध्ये मूग घेतला, त्याच्यानंतर मी केळी पिकाची लागवड केली. बरोबर. आणि आता केळी पण सुंदर आहे, कारण 15 फूट 15 बाय 5 वर मी केळी लागवड केलेली आहे. आणि चंदन आहे माझं 15 बाय 15 वर, आंबा पण 15 वर आहे, आणि सिल्वर 15 वर आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी 4 लेअर म्हणजे 4 कप्प्यात माझ्या शेतीमध्ये लागवड केली. आणि ज्या शेतकऱ्यांना चंदन लावायचे त्यांनी अवश्य प्लॉट येऊन बघावा आणि कुणाला काही माहिती हवी असली ती विचारून घ्यावी. बरोबर. आता समजा जर एखाद्या शेतकऱ्याला चंदन लावायचं असेल तर त्याला काय प्रक्रिया आहे, म्हणजे काय सरकारी नोंद वगैरे काही असं करावं लागते की त्याला काही? सर्वप्रथम आपण चंदन लागवड करताना शासकीय नोंद केली नाही तरी चालेल, परंतु आपण आपले तलाठी वगैरे असतात त्यांच्या मार्फत आपल्या सातबारावर त्या झाडांची नोंद करून घेणं गरजेचं आहे. आणि ती गरज आहे आपल्याला, किंवा आपल्या सातबाऱ्यावर आपले झाडं येणं गरजेचं आहे. जर आपल्या सातबाऱ्यावर झाडं नसतील तर चोरी वगैरे कुठं झाली तर आपल्याला त्याविषयी दाद मागता येणार नाही. त्याच्यामुळे सातबाऱ्यावर नोंद असणं गरजेचं आहे. बरोबर. आता हे चंदन, आता तुमचं 3 वर्षाचा प्लॉट आहे, याला जर समजा या इतर पिकासारखं याला काही विशेष व्यवस्थापन लागतं का, म्हणजे खत किंवा रोग नियंत्रण असं काही लागतं की त्याला काही तशी आवश्यकता नाही? ह्याला कसल्याही प्रकारचं खत वगैरे काही लागत नाही. फक्त सुरुवातीला थोडा बुरशीचा अटॅक येतोय की बुरशीमुळे मूळ वगैरे सड, त्या काळात जर आपण वर्षात जर थोडं लक्ष केंद्रित केलं तर तसला काही प्रश्न निर्माण होत नाही आणि झाड चांगल्या पद्धतीने वाढतात. बरोबर. आता सर्वात महत्वाचं म्हणजे चंदन लावणाऱ्या शेतकऱ्यांना भीती ही असते की बऱ्यापैकी चंदन हे चोरीला जायचं प्रमाण आपण पाहतो, कारण त्याची खूप मार्केटमध्ये डिमांड असते. तर त्याच्या संदर्भात म्हणजे तुम्ही कसं नियोजन केलेले? आता चोरीच्या संदर्भात माझ्याकडे तर काय तसा अनुभव नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी झाड चोरीला होतात. त्याचं एक कारण एकमेव की जर चंदनाची सलग लागवड असेल तुमची तर त्याच्यामध्ये चोरी होण्याची शक्यता फार कमी असते. आणि तुम्ही जर तुमच्या बांधावर कुठे एका दुसरं झाड असेल तर ते 100% चोरीला जाणार, कारण आपण त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष गांभीर्याने देत नाहीत. आणि बागा असेल तर आपण तिथं लक्ष असते. आता आम्ही कॅमेरा बसवलेले, CCTV कॅमेरा, आमच्याकडे सगळे नियंत्रणात सगळं. बरोबर. कोण आलंय शेतामध्ये, किती आलंय, का आलंय, ती सगळी चौकशी करतो आम्ही. बरोबर. आता समजा चंदन तुम्ही आज 3 वर्ष झाले, आता किती वर्षानं पूर्ण ही आता
हे आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. 5 वर्ष आपल्या चंदनला 5 वर्ष झाले. तर आता आमचा मानस आहे की आम्हाला 12 वर्षाच्या नंतर म्हणजे कमीत कमी 15 वर्ष आम्ही झाडं जागेवर ठेवणार आणि 15 वर्षानंतर आम्ही विक्री करणार. बरोबर. आता 15 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस हे विक्रीला निघतील त्यावेळेस म्हणजे याचं कसं मार्केटिंग असतं? ह्याचं मार्केटिंग आपल्याला शासनामार्फतच सगळं करावं लागतं. आपल्याला हे शासनालाच विकावं लागतं. शासनाला विकावं लागतं आणि सर्व परवानग्या वन विभागामार्फत आपल्याला मिळतात. वन विभाग आता पहिल्यासारखं राहिलं नाही, तात्काळ परवानगी देतो वन विभाग. बरोबर. आता समजा हे 15 वर्षानंतर एक झाडातून किती उत्पन्न किंवा म्हणजे असं कमीत कमी 15 ते 20 किलो माल मिळायला पाहिजे एका झाडात. आणि काय त्याचा रेट कमी? रेट सध्याचा रेट आहे 10,000 रुपये, 10 ते 11,000 रुपये दरम्यान सध्या रेट आहे. बरोबर. आता हे तुमचं किती टोटल प्लॉट आहे? माझा 2 एकर आहे आणि 500 झाड आहेत. बरोबर. म्हणजे सध्या तुम्ही जी क्रॉपिंग सिस्टीम केलेली 4 म्हणजे 4 लेअरची जी पीक पद्धती, त्यामध्ये तुम्ही इतर पिकापासून पण फायदा मिळत आहे तुम्हाला आणि त्यासोबत चंदनही वाढत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला. इतका महत्वाचा प्रश्न आहे की आता मी 15 वर्षी जमीन पडीक ठेवायला लागलोय. मग तोपर्यंत मला उत्पादनाचं साधन नाही. म्हणून मी किंवा आपल्याला जगायचं कसं, आपल्याला उत्पादन पाहिजे, त्याच्यासाठी मी आंबा लागवड केली आणि प्रत्येक वर्षी आलटून पालटून पिकं घेतो. आणि यावर्षी जरा एक नवीन प्रयोग म्हणून काय होतंय बघू, एक चॅलेंज करून मी केळी लागवड केलेली आहे. आता बघू, केळी चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि मग बघू आता पुढे काय होतं. नाहीतरी चंदन उभंच आहे. चंदन तर आहेच. हो. आता समजा चंदन हे फक्त समजा आशा असती, किती अपेक्षा आहे तुम्हाला ज्यावेळेस तुमची हार्वेस्टिंग होईल समजा चंदनाची त्यानंतर? एक आता आमची फार मोठी अपेक्षा, पण आम्हाला एक एवढं माहिती की 15 ते 20 करोड रुपये आपले होऊ शकतात. बरोबर. म्हणजे तितका तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल तुमच्याकडे, 15 वर्षाचं पेशन्स, आणि इतर पिकं त्याला पर्याय आपण घेऊन आपलं सुरू राहू शकतो, सुरू ठेवतो. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा आता ह्यांनी शेती पडक ठेवली. आज जर आपण विचार केला सगळ्या खर्चांचा, तर तुम्ही हार्डली एका वर्षामध्ये तुम्ही 50,000चा ऊस काढता. 50,000च्या ऊसाला तुम्हाला खर्च किती येतो? तर जरी आपण 50,000 रुपये तुम्हाला 1 एकर मधून उत्पादन धरलं तर 15 वर्षामध्ये तुमचे 7.5 लाख रुपये. 7.5 लाख. बरोबर. मग मी 15 वर्षात किती कमवायला लागलो आणि माझं मेंटेनन्स काहीच नाही. मी फक्त ह्यांना पाणी देतोय, बाकी काहीच नाही. बरोबर. आणि आता चंदन तुम्ही लागवडीची जी आयडिया आहे ती तुमच्या मनात कशी आली? म्हणजे आता नवीन जे शेतकरी लागवड करण्यासाठी जातात तर बऱ्यापैकी मनामध्ये भीती वगैरे असते की कसं होईल, काय होईल, त्याचं तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला आयडिया कशी आली याची? सर्वप्रथम माझा मुलगा MSc ॲग्री कीटकशास्त्रामध्ये. बरोबर. आणि तो सध्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे. मग तो इथं सुट्टीवर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपण असं करू किंवा आता आपल्या लेबरचे फार प्रॉब्लेम येतं, त्याच्यामुळे आपण जरा थोडं हॉर्टिकल्चर करू. म्हणलं काय अडचण नाही, कारण त्यांना जे आवडतं आपण केलेलं काय अडचण नाही. बरोबर. हो. आणि बरं ह्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळणार आहे, मला तर नाही. समजा हे पुढच्या पिढीसाठी चालू आहे. बरोबर. आता तुमची जी शेती आहे ती बऱ्यापैकी तुम्ही आता सांगितलं की नैसर्गिक शेती, जी सुभाष पालेकर नॅचरल फार्मिंग आहे त्याच्या तत्वावर सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही काय काय वापर करता याचा? आदरणीय पद्मश्री डॉक्टर सुभाष पालेकर सर यांच्या माध्यमातून मी 2017ला नैसर्गिक शेतीमध्ये जॉईन झालो आणि मी कमीत कमी एकरला महिन्यातून 2 वेळेस जीवामृत साठी मी गायी माझ्याकडे ठेवल्यात. देशी गाय तुम्ही आता पाहिल्यात. बरोबर. मी देशी गाय सुद्धा ठेवल्यात आणि महिन्यातून 2 वेळा एकरी कमीत कमी 200 लिटर जीवामृत कसं जाईल त्याचं टोटल नियोजन केलेलं आहे. बरोबर. तुम्हाला त्याचा रिझल्ट पण नंबर एक. बरोबर. अजून दुसरं नैसर्गिक शेतीमध्ये काही तुम्ही कीटकनाशक वगैरे असं आग्नेयास्त्र असं काही बनवतात? बनवतो ना. आग्नेयास्त्र बनवतो, पुन्हा त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र बनवतो. बरोबर. कारण कसं आहे, थोडा वेळ लागतोय पण रिझल्ट फार छान आहे. आणि ज्यावेळेस थ्रिप्सचा वगैरे अटॅक येईल त्यावेळेस फक्त गोमूत्र फवारतोय. 20 लिटरला अर्धा लिटर गोमूत्र जर फवारणी केली आपण पाण्यामध्ये, 20 लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर गोमूत्र टाकलं तर 100% तुमचे थ्रिप्स वगैरे त्यांनी कमी होते. बरोबर. म्हणजे हे जो इतर रासायनिक खर्च आहे तो तुम्ही कमी करून पूर्णपणे नाही, पण समजा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये नैसर्गिक म्हणजे 75% खर्च कमी केला रासायनिक. बरोबर. तर आता मला सांगा, तुम्ही हे जे तुम्ही चंदनाचे कलम आणले तर हे कुठून आणले आणि काय रेट मध्ये भेटले तुम्हाला? मी लातूरहून आणले. अंकुर हायटेक नर्सरी. त्या लातूरच्या नर्सरीमध्ये फक्त 40 रुपयाला एक प्लांट मिळतोय. एवढी काय किंमत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची त्यांना माझी एक नम्र विनंती की त्यांनी कलम विकत आणण्यापेक्षा आता जे ह्या चंदनाच्या झाडाचे बी सापडतात कुठे बी आपल्याला, त्या बिया लावल्या तरी बी आपल्याला चालतंय. तुम्ही बांधावर लावा, 4-4, 5-5 बिया टाकायच्या, त्याला 21 दिवस उगवणीचा काल राहतो. कारण तिथून रोप ज्यावेळेस आपण आणतो ते शिफ्टिंगच्या वेळेस थोडी अडचण येते आणि काही रोप मरतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या बियापासून रोप तयार केली तरी काय अडचण नाही. बरोबर. आता चंदन लागवड 15 वर्षानंतर तुम्ही म्हणजे आपल्याला पेशन्स ठेवावा लागतोय, तर तोपर्यंत म्हणजे किती साधारण खर्च होऊ शकतो एकरी समजा असा?
खर्च काहीच नाही, 2 ते 3 लाख रुपये फक्त सगळा टोटल खर्च, दोन्ही खर्च माझा. बरोबर. हो. आता हे सिल्वर ओक तुम्ही सांगितलं तर मग की त्याच्या अन्न स्वतः बनवू शकत नाही, सिल्वर ओक जे आहे सरू म्हणतो आपण त्याला, ते त्याला मदत करते. त्याचा कसा फायदा होतो आपल्याला इकडे? आता मी 4.5 लाख रुपये झाड विकली माझी इथे होती सिल्वर ओकचे. हो, बरोबर. 4,000 रुपये टनाने झाड विकली. हा. आणि मला त्याचा फायदा झाला. पुन्हा ते झाडं निघायला सुरुवात झाली, काही मेले, पुन्हा मी आता लावायला सुरुवात केली त्याला. बरोबर. आता ते किती, 1 वर्षात येतं का हार्वेस्ट? 3 वर्ष लागते त्याला हार्वेस्ट. 3 वर्षानंतर. हो. आणि त्याचा म्हणजे मार्केट कुठे आहे तुम्हाला? ते मार्केट इथे येऊन व्यापारी घेऊन जातात. व्यापारी इथे येऊन घेऊन हो, जातात. ते प्लायवूड बनवतात. म्हणजे सिल्वर ओकचा बी फायदा, चंदनाचा बी फायदा. हो. बरोबर. तर आता समजा जे नवीन शेतकरी ज्यांना चंदन लागवड करायची आहे आणि अशा प्रकारे तुमची पीक पद्धतीचं अवलंबन करायचंय, तर त्यांना तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? म्हणजे काय चुका त्यांनी टाळायला पाहिजे? त्यांनी फक्त सुरुवातीला लागवड करतो अगोदर होस्टचा विचार करायचा, किंवा मी सिल्वर दिले, त्यांनी लिंब देऊ शकतात, कडुलिंब. तुमचा कडीपत्ता देऊ शकतात. सीताफळ चालत नाही आणि लिंबूनी एक देऊ शकतात तुम्ही. ते होस्ट दिले तर तुमची बाग लवकरात लवकर हार्वेस्टिंगला येऊ शकते. आज आमच्या शेतीमध्ये फुटाणे सरांनी, ढोले सरांनी भेट दिली असता त्यांना नवीन पूर्ण गोष्टी काय सांगितल्या की ज्या दररोजच्या गरजा आहेत त्या माझ्या शेतीमध्ये ड्रॅगन आहे, अंजीर आहे, पेरू, तैवान पिंक, गावरान पेरू, ॲपल, पुन्हा त्याच्यानंतर गणेश डाळिंब, संत्री, चिक्कू, त्याच्यानंतर पुन्हा आवळा, खूर आंबा, केशर आंबा भरपूर आहे. 1100 केशर आंबा आहे माझ्याकडे सगळा टोटल. आणि अशा प्रकारचे जे फळ पिकं आहेत, भाज्या पाल्या वगैरे सगळे इथंच जे उगवते ते आम्ही खातो आणि वेगळं काही करीत नाही. आणि काळा गहू पुन्हा सुद्धा जोडलेला की जो आयुर्वेदामध्ये त्या गव्हाचं जास्त महत्व आहे की कॅन्सर वगैरे चालतो, तो काळा गहू पण आपल्याकडे आहे. राळे, हे सगळ्या प्रकारचे पिक आहेत आपल्याकडे. कशा पद्धतीनं चंदनाची शेती आणि इतर त्याच्यासोबत 15 वर्ष आपल्याला उत्पन्न मिळत राहावं यासाठी दुसऱ्या 4 लेअर क्रॉपिंग सिस्टीम कशी पद्धतीनं अवलंब केलाय आणि भरघोस असं ते उत्पन्न घेत आहेत आणि नैसर्गिक शेतीचाही ते अवलंब करत आहेत, जेणेकरून खर्चही त्यांचा कमी होत आहे, त्यांना रिझल्टही चांगले भेटले आहेत. तर अशा पद्धतीची पीक पद्धती आणि नवीन प्रयोग, चंदन असेल, सिल्वर ओक असेल, अशा पद्धतीचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. तेव्हा कुठं शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा थोडाफार शिल्लक राहील. तर सर धन्यवाद खूप खूप आपले की आपण मुलाखत दिली. आज या ठिकाणी आमच्या शेतामध्ये आदरणीय फुटाणे सर, आमचे डोरले सर यांनी येऊन माझी मुलाखत घेतली, शेती बघितली, त्याबद्दल त्या दोघांचे आभार व्यक्त करतो आणि पुनश्च त्यांनी आमच्या शेतीला भेट द्यावी ही नम्र विनंती.